तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये। छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता भुजबळ फार्मवर जल्लोष केला जातोय। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आपण या ठिकाणी बघतोय, सगळे जल्लोष करतायत, फटाके फोडले जात आहेत, फटाक्यांची आतषबाजी केली जाते। काय भावना आहेत नेमक्या भुजबळांना आज या ठिकाणी मंत्रिपद मिळालंय, काय भावना आहेत? अतिशय आनंद झाला आहे नाशिक शहराला। आणि भुजबळ साहेब निवडून आल्यापासून एक ओबीसी नेत्याला असं बाजूला ठेवण्यात आलं होतं, परंतु कुठंतरी आज सन्माननीय अजितदादांनी, फडणवीस साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी आमच्या ओबीसी समाजाचा एक आदर ठेवला आणि ओबीसी समाजाच्या देशाच्या नेत्याला या ठिकाणी आज मान सन्मानाने आज मंत्रिमंडळात बसवलं। आपण इतक्या दिवसांपासून वाट बघत होता, आज काय भावना आहे? आज नक्कीच आम्ही वारंवार अजितदादांचे जेव्हाही नाशिकला दौरा व्हायचा किंवा आम्ही मुंबईला देखील आम्ही पाठपुरावा घेत होतो राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या माध्यमातून की भुजबळ साहेबांना मंत्रिमंडळात आदरपूर्वक स्थान मिळावं। आज ते आमच्या कुठेतरी मागण्या मान्य झालेल्या आहे, त्यामुळे अतिशय कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आणि आमची पुढची मागणी अशी असणार आहे की भुजबळ साहेबांना पालकमंत्री देखील करावं नाशिकचं। आपण बघतोय की भुजबळांना पालकमंत्री करावं अशा देखील भावना या ठिकाणी व्यक्त केल्या जात आहेत। हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते नाशिकच्या भुजबळ फार्मच्या बाहेर या ठिकाणी जल्लोष करत आहेत, फटाके फोडले जात आहेत आणि एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून कार्यकर्त्यांची जी प्रतीक्षा होती ती या ठिकाणी पूर्ण होताना बघायला मिळते आहे। भुजबळ यांना पालकमंत्रीपद देखील मिळावं अशी देखील अपेक्षा या कार्यकर्त्यांनी आता केलेली आहे। खरं तर अनेक दिवसांपासून छगन भुजबळ यांना मंत्रिपदासाठी कुठेतरी मंत्रिपद मिळावं यासाठी कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि आज ही सगळी मागणी जी आहे ती पूर्ण होताना बघायला मिळते आहे। त्याच्यामुळे नाशिकच्या भुजबळ फार्म परिसरात या ठिकाणी जल्लोष जो आहे तो कार्यकर्त्यांकडून केला जातोय। कार्यकर्ते या ठिकाणी भुजबळ फार्मवर आहेत, पेढ्यांचं वाटप केलं जात आहे, पेढे वाटले जात आहेत आणि एकूणच एकमेकांना पेढे भरून कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहेत। काय भावना नेमकी आज? आपण बघतोय की कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी एकमेकांना पेढे भरवत आहेत, पेढे भरून आनंद जो आहे तो साजरा केला जातोय आणि एकूणच गेल्या अनेक दिवसांपासून जी मागणी कार्यकर्त्यांची होती, जी प्रतीक्षा त्यांना होती ती आता या ठिकाणी पूर्ण झाल्याचं बघायला मिळतंय। हे सगळे कार्यकर्ते भुजबळ फार्म परिसरात आता उभे आहेत आणि भुजबळ फार्म परिसरामध्ये कार्यकर्त्यांकडनं आता जल्लोष केला जातो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जवळपास 7 आमदार नाशिक जिल्ह्यात आहेत, 2 मंत्रिपद यापूर्वीच नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आहेत आणि आता त्यामध्ये आणखी एक भर पडलेली आहे। त्यामुळे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता नाशिकचं पालकमंत्रीपद देखील छगन भुजबळ यांच्याकडे जाणार का हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आज मात्र मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत छगन भुजबळ यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्याचा जल्लोष जो आहे तो नाशिकमध्ये साजरा केला जातोय। तुम्हाला तुमच्या कम्प्युटर स्किल्स अपग्रेड करायच्या आहे? दिशा कम्प्युटर इन्स्टिट्यूट घेऊन आले आहेत महा डिस्काउंट ऑफर। आता कोणताही कोर्स करा फक्त 1800 रुपयांमध्ये।